या क्षणाची राजकीय वर्तुळातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे। अखेर भाजपला धक्का बसलाच होय। अहो, ज्या पक्षाकडे आता सर्वात जास्त बहुमत आहे, ज्या पक्षाकडे सर्वात जास्त अधिकार आहेत, ज्या पक्षाच्या हातात सगळी सत्ता आहेत, त्याच पक्षाला हा बसलेला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा दणका मानला जात आहे। अहो, तुमच्याकडे जर सत्ता असेल पण तुम्ही कामच करीत नसेल तर काय उपयोग? अखेर जनतेने आपला रोष दाखवला आणि या सत्तेत बसलेल्या आमदारांना, सत्तेत बसलेल्या मंत्र्यांना अखेर आपली खुर्ची सोडावीच लागली। होय, आज मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची प्रश्न आहेत। शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य तो हमीभाव भेटत नाही। आज मोठ्या प्रमाणामध्ये गोरगरिबाची प्रश्न आहेत। आज मोठ्या प्रमाणामध्ये महागाईचा प्रश्न आहेत आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारीचा प्रश्न आहेत। आज मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत। वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेपरफुटी होते। हे सगळे प्रश्न असताना हे मोठे मंत्री, काही मोठे आमदार मात्र फोडाफोडीच राजकारण करतात आणि जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात। त्याचाच मोठा दणका बसला। काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि त्या विद्यार्थ्यांचे मोठं नुकसान, त्या विद्यार्थ्यांचे दाखले रद्द, त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडीअडचणी, संपूर्ण एकच उद्रेक आणि काही मोठ्या मंत्र्यास आमदारांना फुटला घाम। नेमका आता कोण मंत्री, कोणते ते 22 आमदार, त्या सगळ्यांची नावासकट यादीच आपल्या आत्ताच हाती लागली आहेत। नेमका हे सर्व आमदार कोणत्या मतदारसंघातले आहेत, कोणत्या जिल्ह्यातले आहेत, कोणत्या तालुक्यातून येतात, यामध्ये कोण मंत्री आहेत, ते मंत्री कोणत्या खात्याचे आहेत, ती सगळी माहिती आत्ताच उघड झालेली आहे। ही सर्व गुप्त माहिती आता आपण तुम्हाला सर्व डायरेक्ट दाखवत आहे, उघडपणे सांगणार आहे। फक्त तुम्हाला एक काम करायचं, हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा, कारण की या व्हिडिओच्या शेवटी नेमका हे सगळेच्या सगळे आमदार दुसऱ्या कोणत्या मोठ्या पक्षात प्रवेश करणार, हे सगळेच्या सगळे आमदार सध्या दुसऱ्या कोणत्या मोठ्या पक्षाचा प्रमुख किंवा इतरांसोबत संपर्कात आहे, त्याची सुद्धा गुप्त माहिती आत्ताच आपल्या हाती लागली आहे। ही सगळी माहिती आपण तुम्हाला या व्हिडिओच्या शेवट सांगणार आहेत। नुसतीच माहिती नाही तर पुराव्यासकट सगळं दाखवणार, त्यामुळे तुम्हाला फक्त हा व्हिडिओ पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघायचा, कुठेही अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडून जायचं नाही। आणि या मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीसाठी आत्ताच व्हिडिओला एक लाईक झालं पाहिजे, लगेच ताबडतोब एक लाईक करा। अहो, आज राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांना कागदपत्रांमध्ये अडीअडचणी येतात, महत्त्वाची शैक्षणिक कागदपत्रे, आणि ऐनवेळी त्यामध्ये विद्यार्थ्यांना नुकसान होतं। यासाठी या सरकारने योग्य ते काम केलं पाहिजेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत। त्यामुळेच एक मोठा विद्यार्थ्यांचा उद्रेक आणि मग काय, या मोठ्या पक्षाला सर्वात मोठा दणका। नुसताच दणका नाही तर काही आमदार, काही मंत्री यांचा तर अक्षरशः भांड फुटलं। राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच इतर मंत्री या सगळ्यांनी मिळून जनतेकडे लक्ष दिले पाहिजेत, गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत। परंतु तसं होत नव्हतं आणि अखेर दणका बसलाच, मोठा आमदारांचा घटच फुटला। आज राज्यामध्ये शेवटचा डाव होता फडणवीस साहेबांचा। मराठ्यात गैरसमज पसरून फूट पाडता येते का? पण नशीब चांगलं होतं, नेमकं जात पडताळणी समितीने संभाजीनगरच्या दिलेला निर्णय आमच्या हाताला लागला। ती फाईल आता फडणवीस साहेबाला कळलं नाही, हे महत्वाचं आहे। आता फडणवीस साहेबाला कळालं असेल याचे पण किती लांब हात आहेत। आम्ही तो निर्णय घेतला, बावनकुळेनं गुपचूप दिलेलं ते पत्र आहे। मी बी काहीतरी असन भाऊ, बावनकुळ्या दिसतो वेगळा कसला करून, असा शिल्पचिट केल्यासारखं वेगळा दिसतो भोंगा। हडप्पा संस्कृती नाही का ती, एक गेंडा स्वामी, आमका स्वामी, डुक्कर जाणार तो आहे। चिडलो कमून, गरीबाच्या लेकराचा अधिकार नाही भाऊ तुम्हाला रद्द करायचा। ओबीसीचं एकही प्रमाणपत्र रद्द करा असं मराठीचा तोंडाचा शब्द नाही। गरीबाचे लेकर असते, तो हातानं वाटोळं करायला लागला, ते पत्र पण माझ्या हाती लागलं आणि मग मी दाखवलं। तेव्हापासून फडणवीसांना काय सुधारणा, की ह्यो बावनकुळ्या फडणवीसांना बदनाम करायला लागला का काय, हे फडणवीस साहेबाच्या मंत्र्याची चर्चा आहे। मला रातभर फोन आहेत, मीडियावाल्याला खोटं बोलत नाही भाऊ आपण, आम्हाला पक्की साथ देणारे तुम्ही। पण शिंदे साहेबाची झोप नाही। आता गाडीत फोन आलता, काय म्हणले सर? ते म्हणले आमची चूक सुधारित होत, आम्ही बघत होतो, सुधरा पहिल्यासारखे प्रेम सुरू, चूक सुधारायची। राजकारणात मी चपडप करणार नाही। कशात? तुमच्या भाजपमध्ये, शिवसेनेत, राष्ट्रवादीत मी चपडप करणार नाही। चूक सुधारा दोघांनी पण, आणि आमचे प्रमाणपत्र पुन्हा द्या, काहीच हरकत नाही। नाही दिले तर मराठ्यांनी गप बसायचं नाही। नसता तुमच्यात मराठीचं रक्त खेळत नाही, हे आम्ही मराठी सिद्ध करणार। दुसऱ्या वेळेस तुम्हाला मराठ्यांच्या लोकांना आम्ही पाडणार। शिंदे साहेबांचा फोन आला होता का तुम्हाला? त्यांच्या ओळखीचा, त्यांचा फोन घ्या ना, मी त्यांचा घ्याय ना, कोणाचाच घ्याय नाही फोन। मिस कॉल दाखायचे मग? नाही, त्यांचे सगळ्याचे भाजप सहित मिस कॉल आहे, घ्यायचेच नाही। तुम्ही रितसर करा,
संजय शिरसाटचे तर 250 पेक्षा जास्त असते. चूक केल्यावर माफ नाही करणार अजिबात. तुम्ही दुरुस्त करा, पहिल्यासारखं प्रेम सुरू. सरकार कुठेतरी तुमचं आंदोलन जे आहे टप्प्याटप्प्याने तुम्ही जाताय, मात्र ते कुठेतरी थंड करायचं, थोडा बढावा द्यायचा आणि पुन्हा एक मागणी मान्य करायची, पुन्हा थंड करायचं, असा हा प्रयत्न दिसतोय का थंड करून खाण्याचा? त्यांच्या डोक्यातच हे नाही मराठी पहिले नाही राहिले म्हणून. मराठी थंड होतच नाही, कवा गरमच आहे. कवा गरम आहे, पण आता लय चावताळे. ही जे डाव नवीन रचला ना, लय भयानक. आताची पोझिशन सांगू तुम्हाला, आता एवढ्याची 4 घंट्यात मला हे रात्री कळालं होतं. पाठ 5:30च्या टायमाला पाठ. ते देवेंद्र फडणवीसांनी सगळे डाव करून बघितले. आता शेवटचा डाव काहीतरी आल्यावर हल्ला करायचा किंवा मला अटक करायची, याला कुठंतरी काहीतरी दगडफेक झाली पाहिजे, रोड बंदोबस्त काढायचा. ही पत्रकार आमच्या सोबत आहे. धाराशिवच्या बाउंड्री पर्यंत रोड बंदोबस्त होता, तिथून पुढे रोड बंदोबस्त उठवला. मला रात्री कळायला तर सकाळी यशस्वी झालं. मी खोटं कधीच माहिती देत नाही. आणि तू अटक करायला कोण येणार आहे? तू नुसतं ई. मग तुला मराठी काय असते सांगते, ते बाकीचे भेटेत. ईडीचं भेव वाटत, आमच्याचं भेव वाटतं. माझ्याजवळ काय घंटे आहे ईडीला आणि भेडीला. तू नुसतं पडून येईन, तू अटक करून दाखव, मग मराठ्यात तुला कळण राज्यात काय. त्यांना काय झालं, त्यांना एक माझा आला. यांच्या डोक्यात एक शब्द गेलेला आहे, आपलं कोणी काही करीत नाही. बहुमताने आलो, त्यांना माहितच नाही मराठ्यांनी निवडून दिलं. हे मुसलमानाच्या मागं लागले, त्यांना वाटलं आमचं कोणी काही करीत नाही. हे धनगराच्या मागं लागलेत, 15 वर्ष झालं फसिलय, त्यांना वाटतं आमचं कोणी काही करीत नाही. मराठ्याला फसिलं. आता दलितांचं बंजारा समाजाला फसवलं, त्यांच्या डोक्यात खुटी आहे. शेतकऱ्याला फसवलं. आता तुम्हाला दाखवतो, तुमच्या डोक्यात जे आहे ना, आमचं कोणी काही करू शकत नाही. आता मी दाखवतो तुम्हाला 29 ऑगस्टला तुमचं कोण काय करीत, त्यांना पळता भुईच कमी करतो बघा. वेगळ्या दिशेनं कुठेतरी घाव घालण्याचा प्रयत्न आहे का सरकारचा? हे आंदोलन मोडीत करण्याचा प्रयत्न नाही. इमानदारी जर इकली तर फडणवीस काही पण करू शकते, पण त्यांना माहित नाही मनोज जरांगे काही पण करू शकतो, मराठे सुद्धा काही पण करू शकतो. अन्याय सहन करणारे अवलाद आमचे मराठ्यांचे नाही. पक्ष फिक्ष गेले उडत. मराठे काही पण करू शकतात फडणवीसांनी जर चाल केली तर, काही पण. दिल्लीला जे आहे ते जंतर मंतरवरती जिंकूच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी गेला होता. आता जिंकूंना काय आव्हान असेल? नाही, मी आव्हान नाही करत कुणाला. मी मंत्र्याला बी कधी बोलत नाही. निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे 9 खासदार निवडून आलेले होते आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला बऱ्यापैकी यश मिळालं होतं. लाडकी बहीण योजना आणि इतर योजनेमुळे भाजप आणि शिंदे गटाला मोठा फायदा झाला होता. महिलांनी भरभरून यश दिलेलं होतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये बहुमताचे सरकार भाजपने बनवलेलं होतं. या सगळ्या घडामोडीवर नुकताच कोर्टामध्ये एक महत्त्वाची बातमी आली आणि एक महत्त्वाचा निर्णय झाला. त्यानुसार धनुष्यबाण चिन्हाचे खरे मानकरी हे उद्धवसाहेब ठाकरे आहेत आणि त्यांनाच ते चिन्ह भेटणार. जर त्यांना ते चिन्ह नाही भेटलं तर ते चिन्ह गोठवल्या जाणार आणि ते चिन्ह रद्द होणार. शिंदे गटाला